ब्रॅकियल प्लेक्ससचे ब्लॉक्स तर C5 C6 C8 T1 दोघं मिळून अप्पर ट्रंक, लोअर ट्रंक, मिडल ट्रंक हे रूट्स झाले, ट्रंक्स झाले. तर याच्यात सगळ्यांचं पोस्टेरियर मिळून पोस्टेरियर कॉर्ड बनणार आहे. हे तर ठीक आहे, फक्त हे विसरण्यासारखं आहे का मिडलचं अँटिरियर आणि सुपिरियरचा अँटिरियर मिळून लॅटरल कॉर्ड बनते, ज्याच्यापासून मस्क्युलोक्युटेनियस कंटिन्यू होतो आहे, इकडे अल्नार कंटिन्यू होतो आहे आणि या दोघांपासनं लॅटरल आणि मेडियलच्या मिळून मेडियन बनतो आहे. लॅटरल आणि मेडियल दोघं मिळाले म्हणून मेडियन बनतो आहे. पोस्टिरियरची ब्रांच ॲक्झिलरी आणि मग या 3 ब्रांचेस सुपिरियर, मिडल आणि इन्फिरियर सबस्कॅप्युलर नर्व. त्याच्यातली मिडल सबस्कॅप्युलरचं नाव आहे थोरॅकोडॉर्सल. नंतर मेडियल ट्रंकच्या ब्रांचेस 2 मेडियल क्युटेनियस नर्व ऑफ आर्म आणि फोर आर्म आणि एक मेडियल पेक्टोरल, इकडे लॅटरल पेक्टोरल. ही लॉंग थोरॅसिक आपल्याला माहिती आहे. डॉर्सल स्कॅप्युलर, सुप्रास्कॅप्युलर ही खूपच आधी आहे, तर डॉर्समला निघते म्हणून डॉर्सल ही स्कॅपुलाच्या वर आहे. सुप्रास्कॅप्युलर आणि नर्व टू सबक्लॅव्हियस. तर फक्त याच्यात हीच एक ट्रिक वाटली मला, हा इकडे मागे जातो आहे, दॅट्स इट. तर गंगातनंच प्रिपेअर केलं आहे. तर फक्त थोरॅसिक सेगमेंट्स सोडले तर सगळीकडे प्लेक्ससच आहेत. तर T2 to T12 बाकीचे सगळं प्लेक्सस बनवतात. C1 to C5 सर्वायकल आहे, C5 to T1 ब्रॅकियल आहे, L1 to L4 लंबार आहे आणि मग सॅक्रल आहे. कॉकिजियल फक्त एकच नाव निघते, कॉकिजियल नर्व. तर सॅक्रल त्याला सॅक्रलचं शेवट आहे पण त्याला कॉकिजियल प्लेक्सस नाव दिलं आहे. ठीक आहे. तर इंटरस्केलिन जो आहे हा रूट्सला आहे. ट्रंक किंवा डिव्हिजनला मग सुप्रास्कॅप्युलर किंवा त्यालाच म्हटलं सबक्लॅव्हियन पेरिव्हस्क्युलर. मग कॉर्डच्या लेवलला इन्फ्राक्लॅव्हिक्युलर आहे आणि टर्मिनल ब्रांचेसला ॲक्झिलरी आहे. तर इंटरस्केलिनमध्ये इंटरकोस्टोब्राकियल सुटतो, सुपरफिशियल सर्वायकल म्हणजे वरचा, आणि एक सुप्रास्कॅप्युलर नर्व द्यावी लागते वेगळी, कारण की सुप्रास्कॅप्युलर त्या रूटलाच निघून जाते म्हणून दिसते ती USGवर दिसते. सुप्राक्लॅव्हिक्युलरमध्ये पण इंटरकोस्टोब्राकियल म्हणजे T1 सुटेल आणि T2. पोस्टेरियर क्युटेनियस नर्व हे का सुटला माहीत नाही. इन्फ्रामध्ये ॲक्झिलरी आणि मस्क्युलोक्युटेनियस, कारण की हा जरा वर ब्रांच तयार होऊन जाते ॲक्झिलरी किंवा मस्क्युलोक्युटेनियस. ॲक्झिलरीमध्ये मस्क्युलोक्युटेनियस वेगळी आहे, USG गार्डनने टार्गेट करता येते. आय थिंक लँडमार्क किंवा PNSमध्ये सुटते. तर 4 P's आहेत ब्रॅकियल प्लेक्ससचे. पुश म्हणजे रेडियस कळेल, एक्सटेन्शन ऑफ फोरआर्म. पुल म्हणजे फोरआर्मचा पुल, मस्क्युलोक्युटेनियस ब्रॅकियल मसलमुळे. मग पाल्मर पिंच म्हणजे मेडियन आणि लिटल फिंगरचा पिंच अल्नारला. इंडेक्सला मेडियन आणि इकडे लिटल फिंगर. अल्नारचा आणखी थंबचं ॲडक्शन आणि लिटल फिंगरचं फ्लेक्जन. मेडियनचं मग मिडल फिंगरचं फ्लेक्जन. ही डायग्राम चांगली. रेडियल मस्क्युलोक्युटेनियस, इकडे मेडियन, इकडे अल्नार. लिग्नोकेन प्लस नॉर्फिन इंटरमिजिएट आहे, तो पण 4 to 5 hours आहे. आणि मग ब्युपी रोपी लॉंग लास्टिंग आहेत. तर मोटर ब्लॉक द्यायचा आहे, तर फुल स्ट्रेंथ द्यायची आहे. कन्सेंटपासून चालू करायचं आहे. कन्सेंट, NBM, सिडेशन, इमर्जन्सी ड्रग्स, रिससिटेशन ड्रग्स, लास्टसाठी ड्रग्स, एअरवे प्रिपेअर्डनेस, मॉनिटरिंग, IV. मग नीडल्स लागतील 22 to 25 गेज डिपेंडिंग ऑन लेंथ, 5 to 10 सेंटीमीटर. स्टिम्युलेटर लागेल, त्याच्या सेटिंग्स, USG, LA इंजेक्ट करायचा आधी, रिससिटेशन ड्रग्स, मॉनिटरिंग.
आणि मग ॲडिटिव्स ड्रग्स सोडल्यावर. मग इंटरस्केलिन ब्लॉक. इंटरस्केलिनमध्ये तुम्हाला इंटरस्केलिन ग्रू कळली पाहिजे. काय म्हणतात त्याला, तर पेशंटला कफ करायला लावल्यानंतर ना इथे अँटेरियर आणि स्केलिनी मसल टाईट होतात, तर अँटेरियर आणि मिडल स्केलिनीमध्ये तुम्हाला ग्रू पाल्पेट होईल. पोस्टिरियर बॉर्डर ऑफ क्लॅव्हिक्युलर हेड ऑफ स्टर्नोक्लेडोमास्टॉइड. तर ही डायग्राम पण काढण्यासारखी आहे. क्लॅव्हिकल काढून 2 हेड आणि मग मिडल स्केलिनवर तुम्ही काहीतरी नर्व दाखवू शकता. इकडे C6 दाखवू शकता. हे लँडमार्क पण काढण्यासारखे आहेत. तर इंटरस्केलिन ब्लॉक ठीक आहे बघितलं आपण. तर C6च्या लेवलला, क्रिकॉइडच्या लेवलला ट्रान्सवर्स प्रोसेसवर तुम्हाला ही इंटरस्केलिन ग्रू आहे. EJV युजली त्याच्यावर क्रॉस करते. तर हा व्हेरी सुपरफिशियल ब्लॉक आहे, नॉट मोर दॅन 1 इंच, आणि PNS तर नॉट लेस दॅन 0.2 mA. हाय रेजिस्टंट, हाय करंट वन नाही द्यायचं आहे. ट्रपिजियस किंवा डायफ्राम ट्विच नाही घ्यायचा आहे. ट्रपिजियस म्हणजे आय थिंक डॉर्सल स्कॅप्युलर का, आणि डायफ्राम म्हणजे फ्रेनिक. तर रूट्सच्या लेवलला आहे. शोल्डर आणि अप्पर आर्मच्या सर्जरीला कामा येतो, त्याच्या खाली नाही कामा आहेत, किंवा क्लॅव्हिकलचा लॅटरल थर्ड, आणि पोस्ट ऑप शोल्डर अर्थ्रोप्लास्टीसाठी देऊ शकतो. टेक्निक मग लँडमार्क, पॅरास्थेशिया, नर्व स्टिम्युलेटर किंवा USG. तर परपेंडिक्युलर जाऊन मग तुम्हाला रिस्पॉन्स शोधायचा आहे. रिस्पॉन्स आपण आधी बघितले, डेल्टॉइड किंवा नंतर पेक्टोरॅलिसचा ॲक्सेप्ट करू शकतो तुम्ही. म्हणजे डेल्टॉइडचं काय म्हणतात त्याला, ट्विच किंवा ॲडक्शन. जर लोकल ट्विच नाही ॲक्सेप्ट करायची, बोन कॉन्टॅक्ट नाही ॲक्सेप्ट करायचं आहे. डायफ्राम इज युअर टू मच अँटीरियर टचिंग द फ्रेनिक नर्व. नंतर ब्लड आला तर कॅरोटिड पंक्चर झालं आहे, टू मच अँटीरियर. स्कॅप्युलर असेल तर टू मच पोस्टिरियर, डीप टू ब्रॅकियल नर्व टचिंग थोरॅकोडॉर्सल. नंतर USGसाठी मग ट्रेस बॅक अप्रोच आहे, की सुप्राक्लॅव्हिक्युलर फोसामधनं वर या, किंवा मेडियल टू लॅटरल तुम्हाला C6वरनं या, ट्रॅफिक सिग्नल साईन दिसेल. ही डायग्राम पण छान आहे, सिम्पल काढण्यासारखी आहे. नंतर 20 cc द्यायचं आहे. खूप जास्त वाटतं आहे पण ठीक आहे. ॲडक्ट अँड फ्लेक्स द आर्म. तुमचा डेल्टॉइड आणि पेक्टोरलचा रिस्पॉन्स बघायचा आहे. सेन्सरी बघू शकता. नंतर इश्यू आहे याच्यात डायफ्रॅग्मॅटिक पॅरिसिस 100% होतो फ्रेनिकमुळे. नंतर सडनली वेगस स्टिम्युलेट झाले तर बेझॉल्ट जारिश. नंतर रिकरंट लॅरेंजियल नर्व, हॉर्नर, न्यूमो. कॉन्ट्राइंडिकेशन बायलॅटरल नाही देऊ शकत. कॉन्ट्रालॅटरल पाल्सी असेल तर, न्यूमो असेल तर, COPD असेल तर. क्लिनिकल पर तुम्हाला इंटरस्केलिन ग्रू बघायची आहे.